श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथातील अध्याय 2चा कथासार ऐकणार आहोत. हा कथासार केवळ माहिती मिळवण्यासाठी नाही, तर श्री गुरूंचे महात्म्य समजून घेण्यासाठी, श्रद्धा दृढ करण्यासाठी आणि त्यांच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी आहे. आपण सर्वांनी मन शांत ठेवून श्री गुरुदेव दत्त यांचे नामस्मरण करत हा कथासार ऐकावा. आता सुरू करूया श्री गुरुचरित्र अध्याय 2चा कथासार. अध्याय 2 मध्ये नामधारक हा संसारातील दुःखाने व्याकुळ होऊन सद्गुरूंच्या दर्शनासाठी निघतो. प्रवासात त्याला सिद्धमुनी भेटतात. नामधारक आपल्या दुःखाची व्यथा त्यांच्यासमोर मांडतो आणि सद्गुरूंची कृपा कशी मिळेल असा प्रश्न विचारतो. त्यावर सिद्धमुनी सांगतात की सद्गुरूवरील अढळ श्रद्धा, निस्सीम भक्ती आणि संयम यामुळे जीवनातील संकटे दूर होतात. सद्गुरू हे भक्ताचे रक्षण करणारे आणि योग्य मार्ग दाखवणारे असतात. त्यांच्या कृपेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात. या अध्यायातून गुरूंचे महत्त्व, श्रद्धेची भक्ती आणि भक्तीचे सामर्थ्य यांचा सुंदर संदेश मिळतो. पुढील अध्यायामध्ये सिद्धमुनी श्री गुरूंच्या दिव्य लीलांचे वर्णन करण्यास सुरुवात करतात. या अध्यायाचा संदेश: सद्गुरूवर पूर्ण विश्वास ठेवा, चांगली कर्म करा आणि संकटाच्या काळातही श्रद्धा व संयम सोडू नका. श्री गुरूंची कृपा सदैव आपल्या पाठीशी असते. तर अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय 2 मधून आपल्याला सद्गुरूवरील अढळ श्रद्धा, भक्ती आणि संयम यांचे महत्त्व समजते. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी श्री गुरूवर विश्वास ठेवून सत्कर्म करत राहा. त्यांची कृपा निश्चितच लाभते. जर हा कथासार तुम्हाला आवडला असेल तर तो आपल्या कुटुंबीय आणि मित्रासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून अधिकाधिक भक्तापर्यंत श्री गुरूंचा हा पवित्र संदेश पोहोचेल. आपण आमच्या नवीन चॅनलवर असाल. श्री गुरुचरित्र, कथासार, स्वामी समर्थांचे संदेश, नामस्मरण आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. शेवटी सर्वांना मनोभावे म्हणूया, श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.